दरम्यान समाधान सरवणकरांनी पराभवाचं खापर भाजपवर फोडलंय। भाजपच्या टोळीमुळेच माझा पराभव झाला असं सरवणकरांचं म्हणणं आहे। भाजपतले एक टोळी पैशांसाठीच काम करते, पैशांसाठीच भाजपनं माझा पराभव केला असं सरवणकरांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत। यामध्ये महायुतीला चांगलंच यश मिळत आहे आणि महापौर देखील महायुतीचा बसणार आहे। पण अशामध्येच पराभव देखील अनेकांचा झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी समाधान दादा सरवणकर आहेत। दादा, काही मतांनीच आपला पराभव झालेला आहे। कशी आता पुढची रणनीती ठरवताय आणि काय कारण आहेत पराभव होण्यामागे? पहिली तर गोष्ट, मी माझ्या मतदारांचे खरंच आभार मानतो की ज्या प्रकारे आज त्यांनी मला मतदान दिलेलं आहे। एवढं सगळ्या म्हणजे माझ्याकडे मराठी वस्ती सर्वात जास्त असून देखील आज दोन कुटुंब किंवा दोन भाऊ एकत्र आल्यानंतर देखील फक्त 500 मतांनी आज पराजय झालेला आहे। ठीक आहे, काही वेळेला भावनिक गोष्टी होतात। आज तरी देखील कामाची जाण ठेवून आज 15,000हून अधिक मतदारांनी आज माझ्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिले आणि मला यावेळेला मतदान केलेलं आहे। सरवणकर साहेबांचं काम या माही विधानसभेमध्ये प्रत्येक वस्तीमध्ये आहे। प्रत्येक नागरिक त्यांना ओळखतो की जे काम करणारा व्यक्ती आहे। आज देखील जरी आमदार समोरच्या पक्षाचा आला असेल तरी लोकांची ज्यावेळेला समस्या असते ते सरवणकर साहेबांकडेच येतात। हे समोरच्यांचं दुःख आहे। ही जी टोळी आहे ही कोणालाही मानत नाही। आज मुंबई अध्यक्षांना त्यांच्या मानत नाही, आशिष शेलारांना मानत नाही। एकेरी भाषेत त्यांचा उल्लेख केला जातो त्या लोकांकडनं। एवढ्या घमेंडीमध्ये आज ती काही चालतात। फक्त एवढंच आहे की आज त्यांच्याकडे त्या पक्षाचं पद आहे। मराठी माणूस हा आता विकासाला प्राधान्य देतो। कुटुंबापेक्षा विकास जो करेल किंवा प्रभागात जो काम करेल हा प्राधान्य देतो। मराठी मुद्दा हा किती वर्ष तुम्ही अजून चालवणार? हा मराठी माणूस सुद्धा हुशार झालेला आहे, तो सुद्धा एज्युकेटेड झालेला आहे। त्याला देखील माहिती आहे की आपण किती वर्ष ह्यांच्या या राजकारणाला आपण बळी पडायचं। त्याच्यामुळे जो विकास करेल त्याच्या बाजूने ते उभे राहतात आणि मला आता मुंबईमध्ये एक चांगला महायुतीचा महापौर आता बसतोय आणि येणाऱ्या काळात खूप चांगल्या प्रकारे विकास होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। दरम्यान भाजपच्या टोळीमुळे माझा पराभव झाल्याचं स्पष्टपणे सरवणकरांनी म्हटलं। भाजपातली एक टोळी पैशांसाठीच काम करते असं देखील त्यांनी म्हटलं।